तुम्हा सर्वांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तर बघा, काल मी कितीचा अलार्म लावलेला होता, 5चा आणि 5:30चा. आणि मी उठते किती वाजता आहे? 6 वाजता. किती टॅलेंट आहे ना माझ्या. त्यानंतर मी पिल्लूजवळ गेले, पण तो बिचारा होता झोपलेला आणि खूप क्यूट दिसत होता. मग त्यानंतर मी पटापट पाणी तापवलं, फ्रेश झाले आणि पटापट रेडी झाले, कारण आज मला जायचं होतं पेपराला. मग मी पिल्लूजवळ गेले तर त्याला आलेला होता राग, की बा तू मला का बरं घेतलं नाही जवळ. पण तो झोपलेला होता, मग मी त्याला कसं काय उठव. बात तो सही है. त्यानंतर मी पटापट गेले कॉलेजला आणि गेले माझ्या ब्लॉक नंबरमध्ये, कारण की मला आज पेपर द्यायचा होता आणि माझा नेहमीचा क्लासरूम नाही आहे, हा ब्लॉक नंबरनुसार गेलेली मी. त्यानंतर मग मी पटापट आले घरी आणि जेवायला बसले आणि आज माझं फेवरेट जेवण बनलेलं होतं. मग मी पटापट पोटभर जेवले आणि त्यानंतर परत झाले रेडी, कारण की आज आम्हाला जायचं होतं चिवटीबारी. मग मी पटापट रेडी झाले आणि निघाले. मी कशी तरी हळूहळू गेले, कारण की माझे पाय खूप जास्त दुखत होते आणि मला चूळ पण खूप आहे फिरण्याची. मग हा जो तुम्हाला समोर दिसतोय ना अहवा रस्ता, तो आहे गुजरात साईड, आणि ही जी मी जाते ना ती आहे चिवटीबारी जाण्याचा रस्ता. मग इथं इतकं सुंदर व्ह्यू आहे ना, आजूबाजू सगळे डोंगर आहेत आणि मध्ये रस्ता आहे. आणि बघा, मी रेकॉर्ड करत राहिले आणि असं कधी होणारच नाही की माझे घरचे आवाज करणार नाही. इतके जास्त आवाज करतायत, पण कसं तरी मी रेकॉर्ड करते. मग त्यानंतर ते जाऊ द्या. मग त्यानंतर मी पोचले चिवटीबारीला आणि आहे समोरचा एंट्रन्स, पण हा मला थोडासा चेंज झालेला दिसतोय, काय माहिती का बरं. आणि असं नाही की मी फर्स्ट टाईम आलेले आहे, मी आधी पण येऊन गेलेले आहे, पण तेव्हा होतं पावसाळा, आणि पावसाळ्यामध्ये तिथं असतो वॉटरफॉल. तो इतका सुंदर असतो ना, आणि तुम्हाला पण यायचं असेल ना तर वॉटरफॉल असल्यावरती, म्हणजे पावसाळा असल्यावरती तेव्हाच यायचं, असं काही मजा नाही. मग त्यानंतर आम्ही निघालो. मग मला भूक लागलेली होती, मग आम्ही थोडंफार कुरकुरे वगैरे घेतले. त्यानंतर परत कुडाशीला थांबलो आणि परत कुरकुरे घेतले. त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या गावाला. मग तिथं जायला मला थोडा टाईम होता, घरी जाण्यासाठी थोडा टाईम होता. मग मी गेले डॅमवरती. मग डॅमवरनं फिरून आल्यावरती घरी आले. तर येताच बरोबर मम्मीने मला आणि गाऊला दिली लिस्ट. का बरं? कारण की आज करायचे होते लाडू. मग लाडूचे सामान आणायला गेलो आम्ही आणि सामान आणून मम्मीकडे दिले आम्ही. मग मम्मी बनवत होती लाडू, एकदम टेस्टी लाडू, कारण की उद्या होती संक्रांत. मग तुम्हाला उद्या संक्रांतीचा तसा व्हिडिओ तर येईलच, ब्लॉग येईलच आपला. पण त्यानंतर मग मी बसले जेवायला आणि बघितलं बिग बॉस. मग जेवल्याच मी गेलं डायरेक्ट अंथरूणमध्ये. का बरं? कारण की माझे पाय खूप जास्त दुखत होते, कारण की मी काल गेलेली होती मांगीतुंगी. मग मांगीतुंगीला गेलेली होती, मग पाय तर दुखेलच. त्यानंतर मी परत चिवटीबारीला गेली, मग जास्तच